एक महत्त्वाची बातमी, आताच्या घडीला भाजपचे पंतप्रधान म्हणून देवेंद्र फडणवीस शोभू शकतात असं वक्तव्य रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले। तर शरद पवार पंतप्रधान व्हावे म्हणून स्वप्न बघितलेला मी कार्यकर्ता असल्याचं रामराजे निंबाळकर यांनी म्हटलंय। तुमच्या न्यायबुद्धीवर विश्वास आहे, तुमच्या विजनवर विश्वास आहे, परंतु तुम्ही सातारा जिल्ह्यात ही माणसं हाताशी धरली आहेत, हे तुम्हाला बदनामीशिवाय काही करणार नाही। तुमच्या चांगल्या करिअरचं की जे करिअर आम्ही बघतोय, आमची स्वतःची माझी 30 वर्षाच्या अनुभवाची एकच इच्छा आहे की मी शरद पवार पंतप्रधान व्हावे म्हणून बघितलेला स्वप्न कार्यकर्ता आहे। माझं म्हणणं की महाराष्ट्रातला आत्ताच्या घटकेला पंतप्रधान दिल्लीत शोभणारा कार्यकर्ता फक्त देवेंद्र फडणवीस आहे, महाराष्ट्रातला म्हणून आहे, यांचा नेता म्हणून नाही। पंतप्रधानांमध्ये बदल झाल्यास बारामतीचा किंवा कराडचा पंतप्रधान होणार नाही, भाजपचाच पंतप्रधान कोणीतरी होईल असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात। भाजपचे जे नेते पर्याय म्हणून पुढे दिसतात त्यात मराठी माणूस पर्याय आहे असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। आज पंतप्रधान पदामध्ये जर काही बदल झाला तर कराडचा कोण होणार नाही, बारामतीचा कोण होणार नाही, भाजपचाच कोणतरी होईल। तर भाजपचे जे नेते पुढे आपल्याला पर्यायी दिसतात त्यामध्ये एक मराठी माणूस पुढे असं मला वाटतं। चित्रलेखा पाटील ड्रग्ज घेऊन बोलत नाही ना असा सवाल करत आमदार महेंद्र दळवींनी जहरी टीका केली। चित्रलेखा पाटलांनी आम्हाला अक्कल शिकवू नये, त्यांना आम्ही पराभूत केले असं म्हणत दळवींनी निशाणाही साधला। काही दिवसांपूर्वी शेकापच्या चित्रलेखा पाटलांनी भरत गोगावलेंबाबत एक कथित व्हिडिओ दाखवत आरोप केले होते। चित्रलेखा पाटलाचं अख्खं कुटुंब मी हद्दपार केले। त्यांच्या कुटुंबामध्ये 2 पार्ट पडलेत, 1 आणि 2 पार्ट गेला बीजेपीमध्ये। त्याने का आम्हाला अक्कल शिकवणं आणि बालिश बुद्धीने वक्तव्य करणं, सुपारी घेऊन का त्यांना शोभा नक्की आहे। त्यांना मी पराभूत केलेला आहे। जनमानसामध्ये त्यांची किंमत शून्य आहे। मला असं वाटतं ड्रग्ज घेऊन त्या बोलत नाहीत ना, हा पहिला त्यांना विशेष। एक महत्त्वाची बातमी, शशिकांत शिंदे, जयंत पाटील उद्या सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेणार। महापालिका निवडणुकांबाबत शरद पवारांसोबत ते चर्चा करतील। मुंबई मनपा निवडणूक मविया म्हणून लढण्यास शरद पवार यांचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती। पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, नाशिक, संभाजीनगर, अमरावतीत महापालिका निवडणुकांबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे। झिशान सिद्दीकींच्या सुरक्षेबाबत कोर्टात सुनावणी पार पडली। झिशान यांची सुरक्षा का कमी केली, कोर्टाची सरकारला विचारणा। झिशान सिद्दीकींसह त्यांच्या कुटुंबियांना अंडरवर्ल्डमधून धमकी आल्याचं वकील प्रदीप घरत यांनी म्हटलंय। ॲफिडेव्हिट सादर करण्याचे राज्य सरकारला कोर्टाचे आदेश। पुढील सुनावणी 26 डिसेंबरला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांची अरहेजा रुग्णालयात जाऊन भेट घेतली। यावेळी शिंदेंनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली। साताऱ्यात महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला। विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर गेल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसील कार्यालयांचं कामकाज ठप्प झालंय। कर्मचारी अनुपस्थित असल्यामुळे दाखले, फेरफार, महसूल नोंदी, परवाने यांसारख्या कामांसाठी आलेल्या नागरिकांना निराशा घेऊन माघारी जावं लागतंय। सामान्य नागरिकांचं दैनंदिन प्रशासकीय कामकाज पूर्णपणे खोळंबलेलं आहे।